नमस्कार मित्रांनो. काय झालं माहिती का मित्रांनो, मी आता कामाला जातो इकडं शिक्रापूरला. त्यात मी दररोज बघायचं मला हे लोणी पाबळ या दरम्यान आहे ना मित्रांनो, 7, 7:30, कधी 6:30, कधी 8 या दरम्यान आहे ना मित्रांनो पिकअप गाड्या भेटायच्या दररोज. त्याच्यामध्ये ना मका असायची मित्रांनो, मकाची कणस. मी दररोज विचार करायचा त्या गाड्या कुठे जात असतील. आणि मित्रांनो, मी पाहिलं त्याच्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये 4-4, 5-5, 6-6 लेडीज असायचे मित्रांनो. म्हणजे आता मला पण असं वाटायचं का मी भरपूर कष्ट करतोय. पण ज्यावेळेस मी मित्रांनो त्या लेडीज लोकांचा कष्ट पाहिलं ना मित्रांनो, तर मी पण विचार करत राहिलो. समजा जर 7, 7:30, 8 वाजता ते जर मकाची कणसं तोडून घरी येत असेल, तिथून पुढे ते स्वयंपाक करणार, तिथून पुढे जेवणार, झोपणार, परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत त्यांना तेच काम करायचे. म्हणजे तर त्यांचे मित्रांनो जर कष्ट पाहिले आपण, तर त्यांच्या दृष्टीने आपले कष्ट म्हणजे काहीच नाही मित्रांनो. आणि मी प्रत्येक वेळेस बघायचा, ज्यावेळेस माणूस दमून आलेला असतो, तर माणसावरती चेहऱ्यावरती कसे हावभाव कसे असतात, म्हणजे असे सुकलेला चेहरा असणार किंवा टेन्शन मध्ये असणार माणसं. पण मी दररोज मित्रांनो बघायचं ना, ते पिकअप वरती ना ते लेडीज वर बसलेले असतात. आणि त्यांचा चेहरा म्हणजे असं एकदम प्रसन्न, त्यांना असं काही वाटलं नसतंय का त्यांनी ते दिवसभर एवढं काम केलंय किंवा दमलेत म्हणून. मित्रांनो, जर आपण समाधान मानलं ना कोणत्याही गोष्टीत, तर कोणतंच बिझनेस म्हणा किंवा धंदा म्हणा किंवा कोणतेही काम करतो आपण, त्याच्यात माणूस प्रसन्न राहतो. कारण जर 7, 7:30, 8 वाजतात मित्रांनो ती मका तोडून घेऊन जायला, शिवाय ती मका तोडायची, ती व्हायची पण त्यांनीच, गाडी भरायची, परत जोपर्यंत त्या गाडीचं वजन होत नाही तोपर्यंत तिथेच थांबायचं. मग ते वजन झाल्यानंतर ती गाडी जिथं जायची तिथं नेऊन सोडणार, आणि मग तिथून पुढे घरी जायचे, मग स्वयंपाक बनायचे. तरी त्या माणसांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे मित्रांनो. आपण तर त्यांच्या एवढं असं कधीच कष्ट करत नाही. मग आपल्याला काय कमी आहे मित्रांनो. त्यामुळे ना मित्रांनो, कधी पण किती कष्ट केलं ना तरी मित्रांनो नाराज राहायचं नाही, आनंदी राहायचं नेहमी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.